गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण नवीन चॅप्टर सुरू करतोय आज, ज्याचं नाव आहे शिफ्ट रजिस्टर. ओके, शिफ्ट रजिस्टर्स काय असतात, ते कशासाठी युटिलाइज केले जातात आणि त्याचे कोणते कोणते टाइप्स आहेत, ते सगळं आपण आज ह्या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके, शिफ्ट रजिस्टर्स मध्ये आपल्याला ऍक्च्युली इंट्रोडक्शन पहिले बघायचं आहे. त्याच्यानंतर बफर रजिस्टर्स काय असतात, त्याच्यानंतर सिरियल इन, त्याचे 4 टाइप्स आहेत ऍक्च्युली शिफ्ट रजिस्टरचे आपल्याला सध्या सिलेबसला. एक आहे सिरियल इन सिरियल आउट, दुसरा आहे सिरियल इन पॅरलल आउट. ओके, थर्ड आहे पॅरलल इन सिरियल आउट आणि लास्ट वन आहे पॅरलल इन आणि पॅरलल आउट. असे हे काय आहेत, आपल्याला हे 4 त्याचे टाइप्स आहेत असा सिलेबसला आपल्याला ते बघूया आपण. त्याच्या पहिले सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन बघूया, शिफ्ट रजिस्टर असतं काय. ओके, शिफ्ट रजिस्टर त्याच्या नावावरूनच तुम्हाला कळालं असेल की शिफ्ट शिफ्ट करणे म्हणजे काय, की एक एक बीट जे असतो, बायनरी बीट असतात, ते काय करणे, शिफ्ट करणे. म्हणजे लेफ्ट टू राईट असेल, राईट टू लेफ्ट असेल, किंवा पॅरलल टू सिरियल असेल, सिरियल टू पॅरलल असेल, याला शिफ्टिंग म्हणतात. म्हणजे एक एक बाईट एका मेमरीवरून दुसऱ्या मेमरीवर काय करणे, जस्ट शिफ्ट करणे. ओके, तर शिफ्ट रजिस्टर आर अ टाइप ऑफ सिक्वेन्शियल लॉजिकल सर्किट. आपण बघितले होते 2 टाइप्स असतात सर्किट्सचे, एक आहे सिक्वेन्शियल आणि दुसरं आहे कॉम्बिनेशनल. कॉम्बिनेशन मध्ये आपण टोटल बघितले होते. आता आपण सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट बघतो आहोत, मेनली फॉर स्टोरेज ऑफ डिजिटल डेटा. ओके, रजिस्टर हा याचा मिनिंग असा असतो की हा विथ मेमरी असतो, याच्यामध्ये आपल्याला मेमरी मध्ये डेटा स्टोअर करता येतो. ओके, हा सिक्वेन्शियल लॉजिकल सर्किट्स आहेत परत हे शिफ्ट रजिस्टर्स म्हणजे. आणि या शिफ्ट रजिस्टर्स मध्ये आपल्याला डेटा स्टोअर पण करता येतो. दे आर अ ग्रुप ऑफ फ्लिप फ्लॉप्स. आपण फ्लिप फ्लॉप्स शिकलो होतो. फ्लिप फ्लॉप्स मध्ये याच्यामध्ये पण जस्ट ग्रुप ऑफ फ्लिप फ्लॉप असतात. सपोज जे के फ्लिप फ्लॉप असतील तसे 4-5 जे के फ्लिप फ्लॉप्स असतील एकमेकांना कनेक्टेड. ओके, आणि पहिल्या जे के फ्लिप फ्लॉपचं आउटपुट हे दुसऱ्याचं इनपुट असतं, दुसऱ्या फ्लिप फ्लॉपचं इनपुट. परत दुसऱ्याचं इनपुट जे असतं, सॉरी, दुसऱ्याचं जे आउटपुट असेल ते तिसऱ्याचं इनपुट असतं. म्हणजे एकाचं आउटपुट तर दुसऱ्याला ते ॲज अ इनपुट म्हणून दिलं जातं. ओके, connected in a chain so that the output from one flip flop becomes the input of the next flip flop. Okay, next आहे most of the registers possess no characters internal sequence of states. हे आपण बघूया. all the flip flops are driven by a common clock. प्रत्येकाला एक क्लॉक दिलेली असते. ठीक आहे, त्या क्लॉकवर आपण बघितलं होतं, एक क्लॉक म्हणजे काय, सिंक्रोनस, ज्याला आपण क्लॉक वाईज हँडल करू शकतो. अँड ऑल आर सेट ऑर रिसेट सायमल्टेनियसली. एकाच वेळेस सगळेजण सेट होतात, एकाच वेळेस रिसेट होऊ शकतात, जसं तुम्ही क्लॉक दिले त्या हिशोबाने. इन दिस चॅप्टर्स वी आर गोइंग टू लर्न सच काइंड ऑफ रजिस्टर्स. कोणते कोणते टाइप्स आहेत आपण 4 रजिस्टर याच्यामध्ये शिकणार आहोत. ओके, परत सांगतो, शिफ्ट रजिस्टर इज नथिंग बट अ कॉम्बिनेशन सिक्वेन्शियल सर्किट्स असतात. त्याच्यामध्ये सिम्पल एवढंच आहे की हे कलेक्शन ऑफ फ्लिप फ्लॉप्स आहेत. याच्यामध्ये डेटा जो असतो तो लेफ्ट म्हणजे आपल्याला शिफ्ट करता येतो. ओके, एका मेमरीतून दुसऱ्या मेमरीमध्ये तो शिफ्ट करता येत असतो. बाय युजिंग क्लॉक पल्सने आपण त्याला करू शकतो. ठीक आहे, आणि याच्यामध्ये जस्ट फ्लिप फ्लॉपच असतात, बाकी काही नाहीये. एकाचं आउटपुट असेल तर ते दुसऱ्याचं इनपुट म्हणून असतं, कनेक्टेड असतं ते चेन मध्ये. इथे बघा, तुम्हाला पहिलं जे फ्लिप फ्लॉप आहे त्याचं नाव आहे, एक सेकंड, त्याचं नाव आहे सिरियल इन सिरियल आउट शिफ्ट रजिस्टर. ओके, सिरियल इन सिरियल आउट. तुम्हाला इथे ही ॲनिमेटेड एक डायग्राम दिसत असेल, त्या डायग्राम मध्ये तुम्ही बघा सिरियल इन सिरियल आउट. सिरियल इन म्हणजे काय, की आता इथे बघा हे क्लिअर झाले, म्हणजे सगळे सगळे फ्लिपफ्लॉप 0-0 झालेत. आता हा नंबर जो आहे 1001 हा काय करायचा आहे, मला शिफ्ट करायचा आहे. तर मी एकदा क्लॉक पल्स दिली की 1 हा जो असतो तो हा फ्लिपफ्लॉप 1 मध्ये जाईल, 0 मध्ये जाईल. परत दुसऱ्यांदा क्लॉक पल्स दिली तो असं काय होतो, पुढे 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 तो काय होतोय, शिफ्ट होतोय. याला म्हणतात सिरियल इन. आता हा जो डेटा आहे हा सिरियली काय होतोय, इन होतोय एक एक फ्लिप फ्लॉप मध्ये. हे सिरियली इन आणि सिरियली आउट म्हणजे बरोबर तो काय होतोय, बाहेर पण येतोय. ओके, क्लिअर करण्यासाठी आपण काय करणार आहोत, क्लिअर जे आहे मी तुम्हाला सांगितलं होतं, क्लिअर आणि प्रिसेट असतात. तर क्लिअरचं जेव्हा तुम्ही क्लिक करणार तर ऑटोमॅटिकली ते क्लिअर होऊन जात असतं. हे सिम्पल आहे. ते 4 फ्लिप फ्लॉप इथे वापरलेत ॲनिमेटेड मध्ये, FF0, FF1, FF2, FF3. आणि एक क्लॉक पल्स दिला की तो एक बीट पहिल्या फ्लिप फ्लॉप मध्ये जाईल, परत दुसरा क्लॉक पल्स दिला की लगेच तो पुढे 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 शिफ्ट होतात. ओके, त्याची इथे डायग्राम दिलेली आहे. इथे 4 फ्लिप फ्लॉप तुम्हाला दिसत असतील, डी फ्लिप फ्लॉप वापरलेले आहेत, 1 2 3 4.
इथे जर तुम्ही नीट बघितलं त्यांचा जो क्लॉक पल्स आहे, एक सेकंड, इथे जर तुम्ही नीट बघितलं तर इथे एक क्लॉक पल्स दिला आहे, हाच क्लॉक पल्स पुढे दिलेला आहे, हाच क्लॉक पल्स पुढे दिलेला आहे, आणि म्हणजे प्रत्येकाला क्लॉक जी असते ती कॉमन असते. ओके. क्लिअर जे बटन आहे, आता हे क्लिअरचं एक बटन आहे, त्याच्यासाठी 4 वायरिंग केलेल्या आहेत प्रत्येकाला. हे क्लिअरचं दाबलं की काय होतं, सगळीकडे 0-0 होऊन जातं. तुम्हाला दिसतच असेल, क्लिअर म्हटलं की सगळं काय होणार, 0 होऊन जाणार. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की इथे एक डी फ्लिप फ्लॉप म्हणजे एकच इनपुट असतं, पण याचं जे काय इनपुट असेल, सपोज इथे 0 असेल किंवा 1 असेल, तर ते ॲज अ आउटपुट म्हणून दुसऱ्याला दिलं जातं. परत याचं जे काय आउटपुट असेल ते इनपुट म्हणून दुसऱ्याला दिलं जातं. परत त्याचं जे काय आउटपुट असेल हे इनपुट म्हणून दुसऱ्याला दिलं जातं. म्हणजे हे चेन मध्ये काय आहे, फ्लिप फ्लॉप कनेक्टेड आहेत, त्याला क्लॉक आहेत. क्लॉक जशी तुम्ही क्लिक करणार, क्लॉक ऑटोमॅटिकली क्लिक होत असते. क्लॉक जेव्हा 1, 2, 3 तर ऑटोमॅटिकली हा सगळा जो डेटा आहे तो काय होईल, पुढे 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 शिफ्ट होतो, आणि ते बाहेर तुम्हाला काय होईल, तुमचं आउटपुट परत बघायला मिळेल, जर का तुम्हाला शिफ्ट करायचं नसेल पुढे 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 दिसतं. ओके. तर याला म्हणतात सिरियल इन, याच्यामुळे त्याचं नाव दिलेलं आहे सिरियल इन, कारण की हा सिरियली इन होतो आणि सिरियली काय होतो, आउट होत असतो. ओके. इथे अॅनिमेटेड मध्ये तुम्हाला समजलं असेल की हा जो डेटा आहे 1001 तुम्हाला शिफ्ट करायचा आहे, तर तो एक 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 काय होतोय, पुढे पुढे जातोय, आणि क्लिअर म्हटलं की परत सगळे सगळे काय होतात, 0 होतात. ओके. अ बेसिक 4-bit शिफ्ट रजिस्टर कॅन बी कन्स्ट्रक्टेड युझिंग अ डी फ्लिप फ्लॉप. असं काहीच नाही आहे, डी फ्लिप फ्लॉपनेच होतं, अजूनही तुम्ही दुसरे फ्लिप फ्लॉप पण यूज करू शकतात. ओके. तर हा शिफ्ट रजिस्टर आहे, त्याच्यामुळे डी फ्लिप फ्लॉप वापरलेला आहे सिम्पलचा. द ऑपरेशन्स ऑफ द सर्किट इज फॉलोज. द रजिस्टर इज फर्स्ट क्लिअर. सगळ्यात पहिले सगळे फ्लिप फ्लॉप मध्ये जर काही डेटा असेल, गार्बेज व्हॅल्यूज असतील, त्या सगळ्यात पहिले क्लिअर केल्या जातात, आणि क्लिअर केल्यानंतर मग द इनपुट डेटा इज बीन अप्लाइड सिक्वेन्शियली टू डी फ्लिप फ्लॉप किंवा डी इनपुट ऑफ द फर्स्ट फ्लिप फ्लॉप ऑन अ लेफ्ट, म्हणजे लेफ्ट मध्ये तो एक एक डेटा टाकला जातो. ड्युरिंग इच क्लॉक पल्स 1 बीट इज ट्रान्समिटेड फ्रॉम लेफ्ट टू राईट. Assume a data word to be a 1001. The last significant bit of the data has been shifted through the registers. म्हणजे एक एक डेटा जो आहे तो लास्टचा पहिले जातो, असं असं ते काय होतं, शिफ्ट होतात. याला म्हणतात सिरियल इन, आणि हा काय होतं, सिरियली आउट, म्हणजे बाहेर पण येताना तो सिरियल आउट होतोय. बघा, ते 0-0 होते सगळे पहिले, ते सिरियली काय होतात, बाहेर येत आहेत. ओके. याला म्हणतात सिरियल इन, सिरियल आउट. नेक्स्ट फ्लिप फ्लॉप जो आहे त्याचं नाव आहे सिरियल इन, सॉरी, ओके, एक सेकंड, हां, तेच आहे इन सिरियल इन, सिरियल आउट. गेट डेटा out of the registers, they must be shifted out seriously. This can be done destructively or non-destructively. For destructive म्हणजे सगळं सगळं डेटा एकदा क्लिअर करा, किंवा मग तोच डेटा पुढे तुम्ही बाहेर पाठवू शकतात. ओके, विदाउट लुझिंग एनी काइंड ऑफ डेटा. तर जी ती ब्लॉक डायग्राम आपण बघितली, ही जी आहे ही ब्लॉक डायग्राम होती, सॉरी सर्किट डायग्राम होती, ब्लॉक डायग्राम आहे ही. आता याची सर्किट डायग्राम अशी असते. सर्किट डायग्राम एवढं नाही केली तरी चालेल, काही इश्यू नाही आहे. टू अवॉइड द लॉस ऑफ डेटा अँड अरेंजमेंट फॉर अ नॉन डिस्ट्रक्टिव्ह रिडिंग कॅन बी डन. हे एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, फक्त तेवढंच आहे की सिरियल इन आणि सिरियल आउट शिफ्ट रजिस्टर कसे वर्क होतात, बस तेवढं एक तुम्हाला लिहायचं आहे एक्झाममध्ये. त्याच्यानंतर आहे सिरियल इन, सिरियल इन पॅरल आउट. ओके. आता आपण जसं सिरियल इन सिरियल आउट बघितलं, तसं आता हे सेकंड आहे सिरियल इन, आता पॅरलली आउट. म्हणजे काय आहे की आता हा जो डेटा आहे, हा डेटा ह्याच्या सेम डायग्राम तेच राहणार, सगळं सेम राहणार, फक्त थोडंफार चेंजेस आहेत. तर इथे हा जो आउटपुट हा बाहेर काढलेला, ओके, जो इथे एकच आउटपुट होता, इथे आता 4 आउटपुट येणार आहे. म्हणजे येताना तर चारी बीट हळूहळू येतील, आणि जेव्हा तुम्ही परत क्लॉक पल्स क्लिक होईल तेव्हा सगळा डेटा काय होतो, पॅरली एकदम बाहेर तुम्हाला तो येत असतो. ठीक आहे. ह्याची डायग्राम बघा तुम्ही लागलं असतं, हे असं हे एक एक डेटा आला, आणि परत पुढचा याच्यावर क्लिक करू, क्लिअर केलं, इथे ना, इथे खाली हा डेटा काय येतो, बाहेर येत असतो. म्हणजे 1-1-1-1 तुम्ही करताय, तर Q0, Q1, Q2, Q3 हे काय आहे, त्याचे आउटपुट्स आहेत, ते आउटपुट्स तुम्हाला बाहेर दिसतील. इथे फ्लिप फ्लॉप होते, तर हे फ्लिप फ्लॉप नसताना आता हे काय होतंय, आउटपुट म्हणजे हा 1 आला तर लगेच 1 बाहेर येईल, लगेच 0 बाहेर येईल, मग 1 येईल, मग बाहेर येईल. म्हणजे असे काय होतात, त्याचे आउटपुट इथे लगेच तुम्हाला काय होतात, ते दिसतात. ओके. म्हणून याला म्हणतात सिरियल इन, म्हणजे येताना तर ते सिरियली इन आलेत,
पण बाहेर जाताना ते असे आहेत. सपोज मला हा डेटा आहे 1010, हा जर मला याच्यात टाकायचा असेल तर हा 0 सगळ्यात पहिले इथे आला, हा इथे आल्या लगेच याचं जे काय आउटपुट असेल ते लगेच इथे तुम्हाला दिसेल, पॅरलली बाहेर आलं ते लगेच बाहेर दिलं. मग हा 0 परत इथे येईल, इथे 1 येईल, मग लगेच इथे 1 दिसेल, इथे 0 होऊन जाईल. ओके, अशा पद्धतीने ते हळूहळू काय होईल, पुढे 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 शिफ्ट होत आहे आणि लगेच आउटपुट पण बाहेर दिसतंय. ओके, फॉर दिस काइंड ऑफ रजिस्टर डेटा बिट्स आर एंटर्ड सिरियली. डेटा जो असतो तो सिरियली मध्ये जातो इन द सेम मॅनर ॲज डिस्कस इन द लास्ट सेक्शन. द डिफरन्स इज वे इन विच द डेटा बाय बिट्स आर टेकन आउट ऑफ द रजिस्टर. बाहेर ते कशा पद्धतीने येतात त्याच्यात फक्त डिफरन्स आहे. इच बीट अपियर्स ऑन इट्स रिस्पेक्टिव्ह आउटपुट लाईन. प्रत्येक डेटा जो आहे त्याच्या रिस्पेक्टिव्ह आउटपुट लाईन म्हणजे हा Q0, Q1, Q2 आणि Q3 त्याचे आउटपुट्स आहेत. तिथे लगेच तुम्हाला तुमचा डेटा काय करेल, दिसायला लागतो. ओके, all bits are available simultaneously. A construct ion for a 4-bit serial in and parallel out register is shown in below. Okay, नेक्स्ट आहे, हे आहे सिरियल इन पॅरलल आउट असं त्याला म्हणतात. त्याचं हे आपण ॲनिमेटेड मध्ये आहे की हे 1 जसा एंटर झाला तर लगेच Q0 हा त्याचा आउटपुट आहे. परत तो पुढे गेला Q1 त्याचा आउटपुट लगेच चेंज होतो, लगेच आउटपुट चेंज होतो. याला म्हणायचं सिरियली आउट होतो बाहेर. ओके, याच्यानंतर आहे ही जी डायग्राम तुम्हाला दिसते हे नाही केली तरी चालेल. सिरियल पॅरलल इन सिरियल आउट असं आहे. पॅरलल इन सिरियल आउट म्हणजे काय बघा, की आता हा सध्या क्लिअर हे पॅरलल इन मध्ये जातात. ओके, आणि सिरियली आउट म्हणजे बाहेर होतात, शिफ्ट होतात. परत बघा ॲनिमेटेड मध्ये एकदा कळालं की मग तुम्हाला समजेल. क्लिअर करतोय आपण सगळ्यात पहिले. आता हा डेटा आहे, हा मग एकदम एका वेळेस सायमल्टेनियसली सगळ्या फ्लिपफ्लॉप मध्ये गेला आणि तो आता शिफ्ट होतोय पॅरलल इन आणि सिरियली आउट, बाहेर तो येताना सिरियली आउट होतो. ओके, क्लिअर केला म्हणजे सगळे 0-0 झाले, सगळा डेटा एकदम मध्ये गेला, तो राईट म्हणतात त्याला. शिफ्ट मध्ये तो काय करणार, तुम्ही तो एक 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 काय होणार, बाहेर येणार. क्लिअर म्हणजे 0-0 करणे, राईट म्हणजे जो डेटा असेल तो डेटा फ्लिपफ्लॉप मध्ये टाकणे आणि तो मग शिफ्ट म्हणताना तो बाहेर सिक्वेन्शियली बाहेर येतो. त्याला म्हणतात पॅरलल इन सिरियल आउट शिफ्ट रजिस्टर. ओके, अ 4-bit parallel in serially out shift register is shown below. The circuit uses D flip-flop, याच्यात पण D flip-flop आहे and NAND gates आहे for entering data that is writing to the shift register. ही डायग्राम आहे, ही डायग्राम एवढी काही करायची काही गरज नाही आहे एवढी. ओके, याच्यामध्ये 4 आउटपुट्स दिलेले आहेत आपण, सॉरी इनपुट्स दिलेले आहेत D0, D1, D2 आणि D3. आता हे 4 काय आहेत, सगळे टोटल इनपुट्स आहेत. पॅरलल इनपुट म्हणतात त्यांना. ते घेतल्यानंतर मग मोस्ट सिग्निफिकंट डिजिट तो बरोबर पुढे 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 काय होणार, तो शिफ्ट होणार. ओके, होपफुली तुम्हाला हे समजलं असेल. आणि शेवटचं आहे पॅरलल इन आणि पॅरलल आउट. आता तुम्हाला कळालं असेल, जसं हे पॅरलल इन असतं त्याच पद्धतीने काय आहे, तसंच पॅरलली आउट म्हणजे लगेच बाहेर तुम्हाला तो डेटा दिसतो. ओके, एकदम येणार आणि एकदम तुम्हाला तो डेटा दिसणार. सिंपल आहे. For parallel in parallel out shift register, all data bits appears on the parallel outputs immediately after a simultaneous enters of data bits. म्हणजे काय, इथे बघा तुम्हाला डायग्राम मध्ये कळेल. इथे आहेत सगळा डेटा D0, D1, D2 आणि D3. सपोज माझ्याकडे डेटा असेल, इथे आहे सपोज 1, इथे आहे 1, इथे आहे सपोज 0 आणि इथे आहे 1. आता मी हे एकदम एकाच वेळेस काय केलं, या फ्लिप फ्लॉपला दिले. ज्या पद्धतीने जसं मी क्लॉक पल्स क्लिक करेल लगेच हा सगळा डेटा परत इथे आउटपुटला येऊन जाईल. ठीक आहे, त्याला म्हणतात क्लॉक पल्स दिले की लगेच जो इनपुट दिलेला आहे ते सायमल्टेनियसली लगेच बाहेर काय होणार, आउटपुट म्हणून तुम्हाला दिसणार. ओके, आणि इथे तर क्लिअर आहे. क्लिअर म्हणजे काय, की सगळ्या डेटा जो शिफ्ट रजिस्टर असतात त्याच्यात जो काही प्रिव्हियस डेटा असेल तो जर तुम्हाला 000 करायचा असेल त्यासाठी तुम्ही क्लिअर वापरतात. सेटचा मिनिंग आहे की जर तुम्हाला इथे सेट आपण लिहिलेलं आहे पण तो वापरत नाहीये, सेटचा मिनिंग आहे सगळे सगळे 1-1 करणं. सेट आणि क्लिअरचा ते मिनिंग असतो. सेट म्हणजे सगळे फ्लिपफ्लॉप मध्ये 1-1 टाकणे, क्लिअर मध्ये सगळ्या फ्लिपफ्लॉपला 0-0 करणे. ओके, इथे सुद्धा आपण डी फ्लिपफ्लॉपच वापरलेला आहे. तर हे काय आहेत, असे 4 टाइप्स आहेत सिम्पलचे शिफ्ट रजिस्टरचे तुम्हाला सिलेबसमध्ये. ओके, बफर रजिस्टर म्हणून एक असतो, तो त्याचं सिम्पलचा मिनिंग आहे की बफरचा मिनिंग आहे त्याच्यामध्ये डेटा तुम्ही स्टोअर करू शकता, बस. These are the parallel inputs and Qs are the parallel output. Once the register is clocked, all the data at the D inputs appears at the corresponding Q output simultaneously. तुम्ही
क्लॉक पल्स दिली की लगेच सगळा जो डेटा असतो डी वर तो सगळा बाहेर जो क्यू वर आहे तो आउटपुटला लगेच दिसतो. ठीक आहे. हे असे 4 तुम्हाला सिलेबसला याचे शिफ्ट रजिस्टर्स म्हणून आहेत. सिंपल आहे. शिफ्ट रजिस्टर म्हणजे काय, फक्त डेटा जो असतो बायनरी डेटा तो काय करणे, शिफ्ट करणे रजिस्टर्समध्ये. रजिस्टर्स काय असतात, रजिस्टर जस्ट नथिंग बट अ मेमरी, ज्याच्यामध्ये तुम्ही डेटा स्टोअर करू शकतात. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही ते डेटा स्टोअर करून तो पुढे काय करणे, शिफ्ट करणे, याला म्हणायचं आहे शिफ्ट रजिस्टर्स. त्याचे आपण 4 टाइप्स बघितलेले आहेत. होपफुली तुम्हाला हे जी कन्सेप्ट आहे कळाली असेल. तरी जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल त्यांनी कमेंट सेक्शनला त्यांचे क्वेश्चन्स तुम्ही टाकू शकता. ओके, आणि मग आपण त्याच्यावर लागलं असतं परत एकदा मी तुम्हाला कन्सेप्ट जी कोणाला कळाली नसेल ती कन्सेप्ट आपण क्लिअर करू शकू. ठीक आहे. हॅव अ नाईस डे.